तारखेला आपण अर्ज केला, त्या अर्जामध्ये अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत फोन आले. आज दुपारपर्यंत या ठिकाणी सांगण्यात आलं तुम्हाला सभा घेता येणार नाही. मी म्हणलं गाव माझं आहे, सभा घेणार कोण येते बघतो. सभा होणार ही इथंच होणार. सभा मी गेले 25 वर्ष सभा माझ्या इथंच होतात. मी स्टेज मारणार, सभा घेणार. हिम्मत असेल तर कुणी येऊन सभा थांबवायचं धाडस त्या ठिकाणी करा. कधी बंटी पाटलाला मान खाली घालून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरावं लागलं नाही. या बावड्यानं लाईन माझांना नेहमीच मला पाठबळ दिलेला, आशीर्वाद दिलेला आहे. हे कोल्हापूर आहे. एकदा ठरवलं विस्कटायचं तर बघा मागं पुढे या ठिकाणी बघत नाहीत. एकदा ठरवलं विस्कटायचं की मग किती कोण बी येऊ दे, कसं बी येऊ दे, उजवीकडनं येऊ दे, डावीकडनं येऊ दे, पुढनं येऊ दे, हाय काय करत नाही कोल्हापूरवाले. खालच्या पातळीवर या ठिकाणी टीका करतायत, काय हरकत नाही. बंटी पाटील समर्थ आहे. जेवढी दगडं मारचीला तेवढ्या ताकदीनं बंटी पाटील उभा राहील, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. निवडणुका चालू झाल्यापासून बंटी पाटलाला घेरण्याचं काम सातत्याने या ठिकाणी चालू आहे. बंटी पाटील अडचण येतील का हा प्रयत्न चालू आहे. बाहेर राहून जेवढं या ठिकाणी कोचगिरी करता येईल ते आज बॅटिंग करण्यापेक्षा बाहेर थांबून आपण ही मॅच या ठिकाणी जिंकायचं काम करूया. तुम्ही सगळ्यांनी या बंटी पाटलाला घडवलेला आहे. हा मातीचा गोळा जो का आज मोठा झालेला आहे, ह्याची जी काय मूर्ती या ठिकाणी राजकारणातली बनलेली आहे, ह्याला प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणी रूप देण्याचं काम तुम्ही जनतेनं या ठिकाणी केलेलं आहे. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. बावडा लाईन बाजार हा सगळा परिसर नेहमी आपला एकसंग राहिलेला आहे. नेहमी आपण एकत्रित राहिलेलो आहोत, एका विचाराने या ठिकाणी राहिलेलो आहोत. आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे. तुम्ही कधी इथं बैठक घेतली, मीटिंग घेतली, सभा घेतली, कधी मला मान खाली घालायला तुम्ही कधीही लावलेलं नाही, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला कबूल करायचं. कधी बंटी पाटलाला मान खाली घालून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरावं लागलं नाही. या बावड्यानं लाईन माझांना नेहमीच मला पाठबळ दिलेला, आशीर्वाद दिलेला आहे. मग जयश्री जाधवांची निवडणूक असू दे, चंद्रकांत जाधवांची निवडणूक असू दे, आदरणीय शाहू महाराजांची निवडणूक असू दे, किंवा महानगरपालिका असू दे, सोसायटीची निवडणूक असू दे, कुठलीही निवडणूक असू दे, एका वेगळ्या दिशेनं, एका चांगल्या विचारानं आपण बावडा हा कायमपणे एकसंग या ठिकाणी ठेवला. आदरणीय शाहू महाराजांचा जन्म आपल्या कसबा बावड्यात झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या कसबा बावड्यामध्ये व्हावा अशी आपल्या सगळ्यांची इच्छा होती. आणि एक भव्य दिव्य पुतळा उभा करण्याचं भाग्य मला आणि ऋतुराज पाटलाला मिळालं, याचा आनंद निश्चितपणे या ठिकाणी. मी त्या भाषणात देखील सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये अनेक कामं करेन, माझ्या आयुष्यामध्ये अनेक मोठमोठ्या गोष्टी माझ्या हातून तुमच्या आशीर्वादानं येणाऱ्या भविष्यकाळात या महाराष्ट्रामध्ये होतील याची जाणीव मला आहे. परंतु या ठिकाणी सगळ्यात मोठं काम माझ्या आयुष्यातलं कुठलं झालं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आहे, हे मी कधी या ठिकाणी विसरू शकत. कदाचित मी भाग्यवान असेल, कदाचित ही आई वडिलांची पुण्य असतील, संजय भैया असतील, मी किंवा ऋतुराज असेल, हे नशिबानं आमच्या हातामध्ये आलं. नशिबानं आम्ही या ठिकाणी करू शकलो. आणि हा पुतळा करत असताना सुद्धा वर्षभरामध्ये भव्य दिव्य कसबा वाड्यातल्या आमच्या सर्व तरुण मंडळींनी त्या ठिकाणी जीव ओतला. आणि आज पुतळ्याला नमस्कार करायला या कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे या ठिकाणी येतात, ते बावड्यात येतात, याचा आनंद मला निश्चितपणे या ठिकाणी. आणि म्हणून आता आपली जबाबदारी, आपली ताकद राजू लाटकरच्या पाठीमागे आपल्याला लावावं लागेल. गेल्या महिनाभर आपण बघतोय निवडणुका चालू झाल्यापासून बंटी पाटलाला घेरण्याचं काम सातत्याने या ठिकाणी चालू आहे. बंटी पाटील अडचण येतील का हा प्रयत्न चालू आहे. आज जिल्हाभर मी या ठिकाणी फिरतोय. काँग्रेसचे आमदार निवडून आले पाहिजेत, महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले पाहिजेत, ही माझी भूमिका सातत्याने या ठिकाणी, ज्याचा उल्लेख सतीश रावांनी भाषणात केला की मला उभा राहता आलं असतं, परंतु मी म्हणलं बाहेर राहून जेवढं या ठिकाणी कोचगिरी करता येईल ते आज बॅटिंग करण्यापेक्षा बाहेर थांबून आपण ही मॅच या ठिकाणी जिंकायचं काम करूया. आणि म्हणून या जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे आमदार जेवढे जास्त निवडून आणता येईल तो निवडून आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
माझी गावकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही मला मोठं केलेलंच आहे, तुम्ही आजपर्यंत मला काही कमी पडू दिलेलं नाही, तुम्ही आजपर्यंत मला ताकद देण्यामध्ये कमी या ठिकाणी पडलेलं नाहीत. मी मागच्या वेळी देखील एका भाषणामध्ये सांगितलं होतं, या शरीरात ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यात जे रक्त या ठिकाणी सळसळतंय त्या रक्तातला अंश माझ्या या गावचा आहे, हे मी मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित. हे हृदय जे काय टोका देतंय ते या गावामुळे या ठिकाणी हृदय माझं चालतं, हे मला नम्रपणे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या भूमिका घेऊन आज या जिल्ह्यामध्ये मी काम करतोय, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करतोय. आज सुदैवानं माझ्यासारख्या 50ल्या वयातल्या या तरुणाला या महाराष्ट्रातल्या काँग्रेस कमिटीमध्ये तिकीट वाटपाच्या बैठकीमध्ये बसण्याची संधी मिळते. हे माझं भाग्य आहे, हे माझं भाग्य आहे. माझे कष्ट आहेत, परंतु तुमचा आशीर्वाद त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही सगळ्यांनी या बंटी पाटलाला घडवलेला आहे. हा मातीचा गोळा जो का आज मोठा झालेला आहे, ह्याची जी काय मूर्ती या ठिकाणी राजकारणातली बनलेली आहे, ह्याला प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणी रूप देण्याचं काम तुम्ही जनतेनं या ठिकाणी केलेलं आहे. हे मुद्दामून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. तुम्ही सगळ्यांनी या बंटी पाटलाला रूप दिलेलं आहे. ही मूर्ती राजकारणातली समाजकारणातली घडवायचं काम तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आता पुन्हा एकदा या सभेच्या माध्यमातून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, ही जागा सुद्धा देताना अनेक अडचणी आल्या. 10 तारखेला आपण अर्ज केला, त्या अर्जामध्ये अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत फोन आले. आज दुपारपर्यंत या ठिकाणी सांगण्यात आलं तुम्हाला सभा घेता येणार नाही. मी म्हणलं गाव माझं आहे, सभा घेणार कोण येते बघतो. सभा होणार ही इथंच होणार. सभा मी गेले 25 वर्ष सभा माझ्या इथंच होतात. मी स्टेज मारणार, सभा घेणार. हिम्मत असेल तर कुणी येऊन सभा थांबवायचं धाडस त्या ठिकाणी करा. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर हे सांगण्यामागचं कारण काय, आज राजकारण एवढं वाईट झालेलं आहे की प्रत्येक टप्प्यावर मला स्पीड ब्रेकर आणण्याचा प्रयत्न होतोय, प्रत्येक टप्प्यावर मला काटे ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. परंतु मी वारंवार सांगितलेलं आहे, बंटी पाटलाची ताकद ही पद पैसा प्रतिष्ठा नाही, तर जनता हीच बंटी पाटलाची ताकद राहिलेली आहे. एक विद्वान महिलांचा अपमान करणारे खासदार या राज्यसभेवरचे दिसतात. आज सुद्धा ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी म्हणले माझा केसाचा भांग काय ते म्हणले ना, केसाचा भांग सुद्धा या ठिकाणी करणारा विस्कटणारा किंवा कोण या ठिकाणी जन्माला आलेला नाही. मी त्यांना सांगू इच्छितो, तुमचा भांग विस्कटायचं काम 2,70,000 मतांनी या कोल्हापूरच्या जनतेनं केलं. या कोल्हापूरच्या जनतेनं 2,70,000 मतानं तुमचा भांग विस्कटलाय, केस विस्कटल्यात, जे काय इस्कटायचं ते इस्कटले. हे कोल्हापूर आहे, हे कोल्हापूर आहे, हे कोल्हापूर आहे. एकदा ठरवलं इस्कटायचं तर बघा मागं पुढे या ठिकाणी बघत नाहीत. एकदा ठरवलं विस्कटायचं की मग किती कोण बी येऊ दे, कसं बी येऊ दे, उजवीकडनं येऊ दे, डावीकडनं येऊ दे, पुढनं येऊ दे, हायगाय करत नाही कोल्हापूरवाले. आणि म्हणून हे आपलं धमकीची भाषा, हे असली अरेरावीची भाषा ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी चालत नाही. तुम्ही कोल्हापूरचे नाहीत, तुम्ही कोल्हापूरमध्ये असली अरेरावीची भाषा कशासाठी करता असा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या ताकदीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणं तुमची आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे. राजू लाटकर हा सामान्यांचा कार्यकर्ता आहे, सामान्यांचा आमदार या ठिकाणी होणार आहे, मोटरसायकलवरनं फिरणारा आमदार होणार आहे. आता कदमवाडीमध्ये माझं भाषण झालं, तिथं मी एक किस्सा सांगितला, तो इथं सांगतो. कदमवाडीतले इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलते, हे राज्यसभेचे खासदार त्यांच्याबरोबर होते. तिथे एक आजी आणि माजी खासदार आत होते आणि आजी आणि माजी खासदारासमोर विद्यमान राज्यसभेचे खासदार म्हणायचे साहेब यांनाच तिकीट दिलं पाहिजे, आणि 10 मिनिटं अर्धा तास त्यांच्याबद्दल बोलायचे. ते उठून बाहेर आले की म्हणायचे माझ्या पोराला द्या. आता त्या बैठकीला मुख्यमंत्री महोदय, त्या बैठकीला एक विद्यमान खासदार, एक माजी खासदार, इच्छुक उमेदवार आणि हे खासदार. आता या 5 मधल्यानेच कुणी तर बाहेर सांगायला पाहिजे, दुसरं कोण सांगणार. म्हणजे केसानं गळा कसा कापायचा स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकांनी सोडलेलं नाही.
स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकाने या ठिकाणी सोडलेलं नाही. आज ही माडिक कंपनी आज आमच्याकडं मतं मागण्याचं काम या ठिकाणी करते. खालच्या पातळीवर या ठिकाणी टीका करतायत, काय हरकत नाही. बंटी पाटील समर्थ आहे. जेवढी दगडं मारचीला तेवढ्या ताकदीनं बंटी पाटील उभा राहील, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. जेवढं मला अडचणीत आणचीला तेवढं मी स्प्रिंग सारखा या ठिकाणी उभा राहणार आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. या कोल्हापूरमध्ये इतिहास मला घडवायचा आहे. या कोल्हापुरामध्ये एक राजू लाटकर सारखा सामान्य कार्यकर्ता मला आमदार निवडून द्यायचा आहे. त्यामध्ये तुमचा आशीर्वाद पाहिजे, तुमची ताकद पाहिजे, तुमचं बळ पाहिजे. 3 दिवस राहिलेले आहेत, 18, 19 आणि 20. आपण ताकदीनं पुढचे 2 दिवस या ठिकाणी कुणालाही बावड्यात या ठिकाणी येऊ देऊ नका. लाईन बाजारमध्ये त्या ठिकाणी येऊ देऊ नका. जे गद्दार आहेत त्या गद्दारांना छत्रपती संभाजी महाराजांची आठवण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाल्यावर आली, त्याच्या आधी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची आठवण आली नाही. राजू लाटकर काळजी करायचं काम नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आम्ही कुठल्या सरकारी पैशामध्ये या ठिकाणी बांधला नाही. संजय पाटील साहेब असू दे, मी असू दे किंवा ऋतुराज पाटील असतील, DY पाटील ग्रुप म्हणून आम्ही या ठिकाणी बांधलेला आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.